नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे RL क्विज मराठी। मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट। सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ 15 ऑगस्ट स्पेशल व्हिडिओ असणार आहे। तर चला तर सुरुवात करूया। चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टलाच का निवडण्यात आला? तुमचे पर्याय आहेत: 1. गांधीजींच्या इच्छेमुळे, 2. लॉर्ड माउंटबॅटन यांच्या निर्णयामुळे, 3. काँग्रेसच्या स्थापनेमुळे, 4. संविधान सभेच्या निर्णयामुळे। तुमचे उत्तर आहे पर्याय 2, लॉर्ड माउंटबॅटन यांच्या निर्णयामुळे। तुमचा दुसरा प्रश्न आहे, नेहरूंच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येच्या प्रसिद्ध भाषणाचे नाव काय? तुमचे पर्याय आहेत: 1. भारत जागा झाला, 2. क्राइस्ट विथ डेस्टिनी, 3. जय हिंद, 4. स्वराज्य। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, क्राइस्ट विथ डेस्टिनी। तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तुमचे पर्याय आहेत: 1. 1930, 2. 1935, 3. 1942, 4. 1946। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3, 1942। तुमचा चौथा प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीत आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. आनंदमठ, 2. गीतांजली, 3. गोदान, 4. दुर्गेशनंदिनी। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, आनंदमठ। तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहेत: 1. 14 ऑगस्ट, 2. 15 ऑगस्ट, 3. 16 ऑगस्ट, 4. 26 जानेवारी। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, 14 ऑगस्ट। तुमचा सहावा प्रश्न आहे, भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा कोणी फडकावला? तुमचे पर्याय आहेत: 1. महात्मा गांधी, 2. जवाहरलाल नेहरू, 3. सरदार पटेल, 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, जवाहरलाल नेहरू। तुमचा सातवा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान कोण झाले? तुमचे पर्याय आहेत: 1. सरदार पटेल, 2. जवाहरलाल नेहरू, 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4. मौलाना आझाद। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, जवाहरलाल नेहरू। तुमचा आठवा प्रश्न आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? तुमचे पर्याय आहेत: 1. लॉर्ड कर्झन, 2. लॉर्ड इर्विन, 3. लॉर्ड माउंटबॅटन, 4. लॉर्ड रिपन। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, लॉर्ड माउंटबॅटन। तुमचा नवा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तुमचे पर्याय आहेत: 1. जवाहरलाल नेहरू, 2. जे.बी. कृपलानी, 3. सरदार पटेल, 4. राजेंद्र प्रसाद। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, जे.बी. कृपलानी। तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेशी कोणाचे नाव जोडले जाते? तुमचे पर्याय आहेत: 1. पिंगली वेंकैया, 2. रवींद्रनाथ टागोर, 3. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, 4. सरोजिनी नायडू। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, पिंगली वेंकैया। तुमचा 11वा प्रश्न आहे, भारतीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे आहेत? तुमचे पर्याय आहेत: 1. 20, 2. 24, 3. 28, 4. 32। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, 24। तुमचा 12वा प्रश्न आहे, करेंगे या मरेंगे हा संदेश कोणत्या आंदोलनाच्या काळात दिला गेला? तुमचे पर्याय आहेत:
1. असहकार आंदोलन. 2. भारत छोडो आंदोलन. 3. दांडी यात्रा. 4. स्वदेशी आंदोलन. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. भारत छोडो आंदोलन. तुमचा 13वा प्रश्न आहे दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती? तुमचे पर्याय आहेत: 1. भारत छोडो. 2. सविनय कायदेभंग आंदोलन. 3. असहकार. 4. चंपारण सत्याग्रह. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. सविनय कायदेभंग आंदोलन. तुमचा 14वा प्रश्न आहे आझाद हिंद फौजेशी सर्वाधिक कोणाचे नाव जोडले जाते? तुमचे पर्याय आहेत: 1. भगतसिंग. 2. सुभाषचंद्र बोस. 3. राजगुरू. 4. गोखले. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. सुभाषचंद्र बोस. तुमचा 15वा प्रश्न आहे दिल्ली चलो हा नारा कोणाशी संबंधित आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. महात्मा गांधी. 2. सुभाषचंद्र बोस. 3. लोकमान्य टिळक. 4. सरदार पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. सुभाषचंद्र बोस. युनिक क्विज साठी RL क्विज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू.